जय हरी माऊली, जय हरी. तर मित्रांनो, मी आपल्या छत्रपती संभाजीनगर पासून जे छोटं पंढरपूर आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. हजारो लाखोच्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येत आहेत आणि त्या भाविकांची सोय व्हावी, त्यांना एक फराळ म्हणा, उपवास असतो, त्या उपवासाचा त्यांना काही फराळ मिळावा, तर ह्या दृष्टिकोनातून इथे छान व्यवस्था केलेली आहे. सर नमस्कार, तुमचं नाव सांगायचं पाहिजे. मी बाळासाहेब कदम. हे आमचं शिवछत्रपती क्रीडा मंडळ वर्ष 13व. आम्ही भाविकांचा उपवास असतो, तर त्या पद्धतीने आम्ही स्वच्छ ताजा फराळ, जेणेकरून त्यांच्या स्वच्छ वारीला स्वच्छ फराळ मिळालं पाहिजे, आमची भावना असती. आणि आमचं 30 ते 35 लोकांचं मंडळ आहे. आम्ही गरम बनवून चिवडा देतो, बनवून ठेवत नाही. आणि ज्या वस्तू आणतो आम्ही, कलेक्टर ऑफिसमधून FDAचं लायसन आणलं. आम्ही बनवायच्या अगोदर कढया बघतो, पूर्ण स्वच्छता, जेणेकरून काही आपल्या उपवासाचा बाधा येऊ नये. भाविकांची श्रद्धा ही पवित्र असते आणि पांडुरंगाची वारी आणि आमची वारी सगळी स्वच्छ सुंदर व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. आणि हे आम्हाला असं पांडुरंगाने असंच आमची वारीची सेवा घडत राहो अशी मी पांडुरंगाची प्रार्थना करतो. धन्यवाद. खूप छान. बघा, म्हणजे आपण मनोभावे प्रसाद तर देत असतो, पण तो प्रसाद हायजेनिक असावा, भांडे स्वच्छ असावे आणि सध्या जे काही गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स असतील ते देखील पाळून इथं भाविकांसाठी छान विचार इथं केला गेलेला आहे. तर मागील किती वर्षांपासून सर ही परंपरा चालू आहे? तुमचं नाव सांगा. मागील मी दत्ता जाधव. मागील 13 वर्षापासून आमची ही परंपरा चालू आहे. 13 वर्ष.